फक्त कुणबी या नोंदी असतील, फक्त कुणबी, तर त्यांना कुणी रोखू शकत नाही, कारण मंडल आयोगामध्ये कुणबी ही बाय डिफॉल्ट ओबीसी रिझर्वेशनमध्ये आहे. नाही, कुणबी दाखले रद्द करता येतच नाही, पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि त्या अर्लियर करेक्शन, म्हणजे कुणबी असेल आणि त्याच्या पुढं म लिहिलं किंवा त्याच्या मागं म लिहिलं म्हणजे तुम्ही कुणबी झाला. हा जो जावई शोध लावून जो सर्टिफिकेट वाटपाचा प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो ओबीसी खऱ्या ओबीसीवरती अन्याय करणारा आहे. कारण हे कुणबीकरणाच्या, कुणबी या एका शब्दाच्या म्हणजे 2004च्या JRच्या माध्यमातून हे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातो. आत्ता सांगितलं ना की कुणबी हा वेगळा आहे. कुणबी हा प्रवर्ग पूर्णतः वेगळा आहे. कुणब्याचे प्रकार तुम्हाला सांगतो. खानदेशी कुणबी आहे. जो खानदेशी कुणबी आहे ना तो कुठं राहतो? गिरणा व तापी नदीच्या आजूबाजूच्या खेड्यागावामध्ये राहतो. मग काळे कुणबी म्हणजे कोण? तर मूळ गोव्याकडचे कुणबी आहेत, ते कुणबावा करतात किंवा शेती घेऊन कुणब्याचं काम करतात, ते काळे कुणबी आहेत. वऱ्हाडे कुणबी, मध्य प्रदेश वऱ्हाड प्रांतामधले जे वऱ्हाडे कुणबी आहेत ते वऱ्हाडे कुणबी. कोकणी कुणबी माझ्या रत्नागिरीच्या उत्तर भागात आणि कुलाबा जिल्हा म्हणजे आत्ताचा रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातला कुणबी. हे काय आहेत? हे कोकणी कुणबी आहेत. तलेरी कुणबी म्हणजे ते आमच्या सोनकळ्यासारखे आहेत, म्हणजे पब्लिकला समजावं, म्हणजे असे कुणबी. खैरे कुणबी आहेत, पुन्हा घाटोळी कुणबी आहेत, परत खेडुले कुणबी आहेत. हे खरे कुणबी आहेत. आणि हे कुणबी हे मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत, वेगळे आहेत. त्यांचे देवदेवाक वेगळे आहेत, त्यांचं सोयरपण वेगळं आहे, त्यांचा रीतिरिवाज वेगळा आहे, त्यांचं राहणीमान वेगळं आहे, मानववंशशास्त्राप्रमाणे त्यांचं स्वभाव, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, या सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत. त्यामुळं हे जे महाराष्ट्रामध्ये ज्या काही एक शब्द धरून ज्या गोष्टी चाललेल्या आहेत या गोष्टी मला वाटतं, हे बघा कुणाचा प्रश्न आहे हा? हां, त्यांना मुळात ह्या ओबीसी मंडल आयोग तो कधी इम्प्लिमेंट झाला, पहिल्यांदा किती जाती होत्या, त्यानंतर एक्सक्लुजन इन्क्लुजनसाठी स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे ना, कुणी घातल्या, कशा घातल्या, अचानक नोंदी आल्या, हे काही बोलतात. महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल ज्याला घटनात्मक अधिकार आहे, अशा घटनात्मक अधिकार असलेल्या स्टेट बॅकवर्ड कमिशननी वेळोवेळी त्याचा अभ्यास केला. ते अधिकार आहेत त्या आयोगाला, आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ॲड होत असतील की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना ते आयोग आहेत आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे. आणि कुणी घातल्या, कशा घातल्या, ॲड झाल्या, हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे हा. मराठा रिझर्वेशनमध्ये असायला पाहिजे ना. कुणबी रिझर्वेशनमध्ये आहे म्हणून मराठा समाज रिझर्वेशनमध्ये घ्या म्हणण्यापेक्षा माळी समाज आहे ना त्यामध्ये, मग माळ्यांच्या पोटजाती येणारच ना. तुम्ही उलटं एक्झर्शन कसं करा?